हिटलर हा खरंच भारी माणूस. माइन काम्फ काय पुस्तक आहे. ॲडॉल्फ हिटलर अशा एका माणसाची ना आपल्या देशाला गरज आहे. इतक्या वेळा माइन काम्फ वाचलं, नोट्स काढून काढून थकलो, पण तरी सुद्धा माइन काम्फवरचं प्रेम. एक्सक्यूज मी, मी जरा इथे बसू का थोडा वेळ प्लीज? थँक्यू. व्हॉट हॅपन्ड? ॲक्च्युली असं झालं की काही जण माझा पाठलाग करतायत. काही जण म्हणजे कोण? व्हॉट हॅपन्ड? काय काय झालं काय नक्की? माहीत नाही. ॲक्च्युली मी चालत होते, मला असं जाणवलं की काही जण माझ्या मागे आहेत आणि ती कोण होती काय होती मला कळलं नाही. तुझं नाव काय? हां, मी सावित्री जोशी. सावित्री जोशी. काय नक्की काय झालं मला सांग जरा. काय झालं? माहीत नाही. मी चालत होते, रस्त्यात कोणी नव्हतं आणि ती मुलं अचानक माझा पाठलाग करतात असं मला मुलं होती का? नाही, ओळखीची नव्हती, कधी त्यांना बघितलंही नाही. पण कशा प्रकारची मुलं होती? काय नक्की काय घडलं? व्यवस्थित कपड्यांमध्ये होती. पण काय गंमत आहे बघा ना सर, की आजच्या या टेक्नॉलॉजीच्या युगातली मुलं इतकी ॲडव्हान्स स्मार्टफोन वापरणारी, अजूनही यांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन काही बदललेला नाही. बाकीच्या गप्पा वैचारिक वगैरे आपण नंतर करू, पण मला एक सांग की ती मुलं कुठली होती? म्हणजे कुठल्या धर्माची होती, कुठल्या जातीची होती, काय सांगू शकशील? सर, व्हॉट? मला तर आता हा प्रश्न पडायला लागलाय की ती मुलं जास्त धोकादायक होती की तुम्ही? म्हणजे काय काय प्रश्न काय हा? हो सर, मी तुम्हाला एका माझ्या अडकलेल्या गोष्टीविषयी सांगते आणि तुम्ही मला माझा धर्म विचारताय. म्हणजे काय? मला सांगा ना, स्त्रियांवरच्या अत्याचाराचा आणि या जाती धर्माचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. नाही म्हणजे आता तुम्हीच सांगा, निर्भया दिल्लीची असली काय किंवा कोपर्डीची असली काय, काय फरक पडतो? तिला कुठली आली हो जात आणि धर्म? फरक पडतो सावित्री जोशी, फरक पडतो. अजून तुम्ही काही जग बघितलेलं नाहीये. फरक पडतो, खूप फरक पडतो. तुमचा धर्म कुठला आहे, तुमची जात कुठली, याचा खूप फरक पडतो. सावित्री जोशी, काय बघितलंय जग तुम्ही? काय बघितलंय जग तुम्ही? त्या पुरुषांसाठी ती फक्त एक स्त्री आहे सर, बाकी काही नाही. असं अजिबात नसतं. हा जो तुमचा गैरसमज आहे ना, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे धर्माचा. मी वाचतोय, मी मगाशी तेच बघत होतो की माइन काम्फ वाचतोय मी हिटलरचं, आणि आपल्याकडे हा जो नंगानाच सुरू आहे सगळा, कुणी वाटेल ते काय वाटेल ते करता. धर्म, तुम्हाला धर्माचा अर्थ कळतो? काय वाचले तुम्ही? कुठला धर्मग्रंथ वाचलाय? अरे धर्म काय आहे माहिती? तुम्हाला धर्म काय आहे, धर्म कसा असतो ते? दहीहंडी आम्हाला उभी करायची असेल, आलाच तुम्ही लगेच. तुमचा कायदा आला दहीहंडीच्या नावाखाली. हे थर नको, ते थर नको, ही उंची नको, ती उंची नको. व्हॉट इज दिस गोइंग ऑन? गणेशोत्सव आता आलाय, गणपतीच्या कालावधीमध्ये सुद्धा हेच तुमचा आवाज वाढतोय. अरे आमचा आवाज वाढतो, लगेच तुम्हाला कळतं. त्यांचे भोंगे चालतात तुम्हाला. आमच्या धर्मग्रंथांच्या अनुषंगाने तुम्ही जे काही बोलत असता, त्यांच्या धर्मग्रंथांची चिकित्सा करून तर बघा, मग कळेल तुम्हाला. धर्म जे तुम्ही म्हणता आहात ना, याला सगळा आधार जो आहे तो धर्माचा आहे, लक्षात घ्या. जेव्हा समजा मी काहीतरी म्हणालो, लगेच अंधश्रद्धा आहेत. एखाद्या महाराजाबद्दल म्हणालो, एखाद्या बुवांबद्दल म्हणालो की मला आदर आहे त्यांच्याबद्दल, पण बाकीच्यांना संतपद द्यायला मात्र तुम्हाला काही फरक पडत नाही. सावित्री जोशी, एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्या धर्माच्या जातीच्या माणसांसोबत असता याचा फार फरक पडतो, आणि तुम्ही लोक धर्म विसरलात म्हणून हे सगळं घडतंय. सर, तुम्ही जरा शांत व्हाल का? बोल प्लीज, शांत व्हा. ही जी काही विषमतेची बीज पेरली गेली आहेत ना, त्यानेच आपला देश विभागला गेलाय सर. विषमतेची बीज, एक लक्षात घ्या तुम्ही, ही विषमतेची बीज नाही आहेत. मुळामध्ये जर आम्ही बहुसंख्य असू, आमची लोकसंख्या जास्त असेल, तर निश्चितपणे आमचा हक्कच आहे या सगळ्या गोष्टींवर. ते अधिकार आम्हाला मिळायलाच पाहिजेत. याच्यामध्ये गैर काय आहे? मला एक कळतं सावित्री जोशी, की समतेच्या नावाखाली तुम्ही धर्म नाकारताय का? धर्म फार महत्वाचा आहे, आणि धर्म हा इतका महत्वाचा असतो. एक्सक्यूज मी, एक सेकंड सर. झालं तुमचं? सॉरी, हां बोला. एक विचारू का? हे तुम्ही आता काय केलं? हे माझ्या बायकोला SMS केला मी, माझ्याच बायकोला केला. काय प्रॉब्लेम काय? नाही म्हणजे हे तुमच्या धर्मात सांगितलं गेलंय का?
बायकोला SMS करण्याचा धर्माशी काय संबंध आहे? हे बदल स्वीकारले पाहिजेत. हो ना, हां. बदल स्वीकारायला हवेत, पण मग कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते नाही स्वीकारायचे हे कोण ठरवणार? हे आम्हीच ठरवणार. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की मुळामध्ये धर्म अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही सांगितलं की मी सावित्री जोशी असले काय किंवा काय स्टेफी फर्नांडिस असले काय किंवा हफिजा असले काय, फरक पडतो. आणि आजवर या धर्माकडे दुर्लक्ष झालं, त्यामुळे मी हिंदू आहे हे सांगण्याची मला इथे लाज वाटावी अशी अवस्था तुम्ही निर्माण केलीत. आणि म्हणून या प्रकारचे अत्याचार कुठलेही घडत असतात. प्रत्येक संबंध हा धर्माशी असतो, जातीशी असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला माहीत नसेल मी कोण आहे ते, तुम्हाला माझी ओळख नाही आहे आणि ती कदाचित सांगायला माझ्याकडे वेळ पण नाही आहे, इतकी मोठी माझी ओळख आहे. पण एक लक्षात घ्या की धर्माच्या नावानं जे काही करायचं आहे ते करावं लागणारच आहे. मला एक कळत नाही, त्यांचा वेगळा देश झाला ना निर्माण, मग तुमचा वेगळा देश का नको? रोज हल्ले होतात इथे, रोज बाकीच्या गोष्टी होतात, तुम्ही काहीच बोलत नाही. प्रत्येक वेळी टार्गेट हिंदू. मला ना आत्ता एक गंमत सुचली सर, सांगू का? आपला काही विनोदी कार्यक्रम सुरू आहे का? तुम्ही गंभीरपणे काहीतरी आलात म्हणून मी गंभीर बोलतोय आणि तुम्हाला गमती काय सुचत आहेत? ऐका तर. बोला. कसं ना सर, तुम्ही आता तुमच्या नावांविषयी जेव्हा बोललात, तुमचं नाव जे काही असेल मला खरंच माहित नाही तुम्ही कोण आहात काय आहात, पण सर तुम्हाला कोणी तुमचं नाव विचारलं तर लगेच तुमच्या नावासोबत काय येते? तुमची जात, बरोबर? नुसतं तेवढ्यावर भागून थांबत नाही, सोबत येतो धर्म, गोत्र. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही एक पुरुष आहात हेही तुम्हाला सांगावं लागतं आणि तेवढ्यावरच थांबलं जात नाही, ते सिद्धही करावं लागतं. आणि तुम्ही कसे तुमच्या जाती धर्माचे आहात आणि इतर जाती धर्म कसे तुम्ही त्यांच्या विरोधात आहात हेही तुम्ही पटवून देता. अरे पण एक लक्षात घ्या, धर्मरक्षणासाठी, जात रक्षणासाठी आपण एखादी भूमिका घेणं, जेव्हा आपल्या जातीवर अन्याय होतो आहे तेव्हा त्या जातीच्या अनुषंगाने भूमिका मांडणं, ह्याच्यात वाईट काय आहे? आणि मला एक कळत नाही, तुम्ही मला असं म्हणालात की मला माझी ओळख सांगताना फार हे होईल, तुझी ओळख सांगायला पण तुला तेवढाच त्रास होईल. तुला जात नाही, तुला धर्म नाही, तुला गोत्र नाही, काय काय चाललंय काय? माझं काम खूप सोपं आहे सर. मला कोणी विचारलं ना मी कोण, तर मी सांगते मी माणूस आहे फक्त. छान वाक्य, मी माणूस आहे. सावित्री जोशी आहात तुम्ही, एक लक्षात घ्या, तुम्ही माणूस आहात. मग तुमच्या मागे जी लागली होती ती कोण होती? ती माणसंच होती ना. मग का बरं ते तुमच्या मागे लागले? ते पुरुष होते, ती माणसं नव्हती. मग ते पुरुष होते, तुम्ही स्त्री होत्या. प्रॉब्लेम काय? म्हणजे मला याच्यावरचं मला आता म्हणजे मला प्रश्न पडलाय असा की मी तुम्हाला सोल्युशन द्यायला आलेलो आहे, इथे बसलेलो आहे, की तुम्ही माझ्या सगळे प्रश्नांचे गुंते वाढवणार आहात? सावित्री जोशी, तुम्ही इथे तुम्हाला कोणी पाठवलंय? म्हणजे काय चाललंय काय? तुम्ही खरंच मुलं पाठीमागे लागली होती म्हणून आला होतात की तुम्हाला माझ्याशी काही इथे येऊन वाद घालायचा आहे? तुम्ही स्त्री आहात, ते पुरुष आहेत, ती मुलं तुमच्या मागे का लागली? हो, कारण ती माणूस म्हणून या दृष्टीने बघतच नाहीयेत सर. जेव्हा आपण स्वतःकडे आणि एकमेकांकडे माणूस या नात्याने या दृष्टिकोनातून बघू. अतुल पेटे आणि राजू नमदाचं हे बघ रिंगण नाट्य खूप पुस्तक छान आलेलं आहे. हे कोण आता? चांगलं आलं रे पुस्तक. 600वा प्रयोग झाला ना आपला रिंगण नाटकाचा. आणि दिल्लीमध्ये मी म्हणत होतो जे आपल्याला JNU मध्ये असेल, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये असेल, हिंदीतून प्रयोग झालेले खूप छान होते. हा अगदी अगदी. तो एक पोलीस नाही का त्या प्रयोगाच्या वेळेला आलेला बघा, प्रयोग करू नका म्हणून सांगायला. ते रत्नागिरी मधलं प्रयोग झाल्यावर तो म्हणाला की मी खरं तर तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी किंवा तुमचा प्रयोग बंद वगैरे होतोय काय बघण्यासाठी आलो होतो. पण तो इतका प्रभावित झाला की त्यानं आम्हाला खूप छानपैकी आईस्क्रीम खायला दिलं सगळ्यांना. दिल्लीच्या एका प्रयोगाच्या सुरुवातीला जो प्रयोग आपण सुरुवात करणार होतो त्याच प्रयोगाच्या वेळेला आपल्याला कोल्हापुरातून अतिशय धक्कादायक बातमी कळाली होती की पानसरे अण्णांच्यावर सुद्धा हल्ला झाला. आणि अशी अवस्था असून सुद्धा आपण तो प्रयोग जोमानं केला. मला वाटतं यांच्याकडे जरा गेलं पाहिजे, कारण बहुतेक तुमची जी भूमिका आहे ना त्याच प्रकारची भूमिका हे लोक मांडतात. एक बघा, म्हणजे काहीतरी ते लोकांच्या हत्येबद्दल बोलतात, कुणाची हत्या गैरच आहे, पण मुळामध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या ज्या धर्मकल्पना आहेत त्याची चिकित्सा कराल तर हे हल्ले होणार नाहीत का? मला कळत नाही. तुम्ही लोक हे माणूस वगैरे हे जे काही सुरू केलेलं आहे, तुम्ही धर्माची चिकित्सा कराल, धर्मावर हल्ला कराल, मग जर हे हल्ले झाले तर त्याच्याबद्दल बोलायचं काय? तरी तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी माणूस झाले की प्रश्न संपेल?
मला वाटतं आपण हे नाटक बघूयात, त्याने आपल्याला उत्तर कदाचित मिळू शकतं. यांचं काय नाटक आहे का काही? मला तर त्यांच्या पोशाखावरून ती आत्ता तरी नाटकाचीच मंडळी दिसतात. ते नाटक बघू काय असेल ते, मी बघतो तरी मुळात हे काय आहेत, काय प्रकार आहेत हे तरी बघतो. काय हे तुमचं काय युनिफॉर्म आहे, काय 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 आहे का हे सगळं सोंग काय आहे? या या तुमचं स्वागत आहे. तुमच्या चर्चा आम्ही ऐकत होतो जरा. आणि प्रश्न पण त्याच्यातले आम्हाला सगळ्यांना पडणार आहेत आणि त्याच्याविषयीच नाटक करणारी आम्ही मंडळी आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती. मला असं वाटतं ना काहीतरी कट आहे हा. सावित्री एक सेकंद, हा काहीतरी तुम्हा लोकांचा कट आहे. म्हणजे मागाशी तू आकस्मिकपणे कोणीतरी मागे लागलंय म्हणून येणं आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक इथे घुसणं मध्येच. कोण आहात कोण तुम्ही? आम्ही आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते. डॉक्टर दाभोळकर पानसरे कलबुर्गींचे खून झाले आणि याच सगळ्या तुमच्यासारख्या चर्चांच्या अनुषंगाने समाजामध्ये जो काही गोंधळ मतमतांतरांचा निर्माण झाला त्याविषयी आम्ही हे रिंगण नाटक करतोय. अरे मला एक सांगा, मुळामध्ये नाटकं बिटकं करून असलं काही होत नसतं जगामध्ये परिवर्तन. तुम्ही समजता तसं हे नाटक नाहीये, हे विवेकाची परंपरा सांगणारं नाटक आहे. एक साधी गोष्ट आहे, विवेकाची परंपरा. आम्ही काही अविवेकी नाही आहोत, विवेक मलाही कळतो. मागाशी ही मुलगी हिच्या मागे काहीतरी तरुण लागले होते, आली माझ्याकडे. कशामुळे घडतं हे? मुळामध्ये संस्कृतीची हानी झालेली आहे. आपण संस्कृती सांभाळत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मागाशी मी हिला म्हणालो नाही, पण मुळात अशा मुलींनी या वेळी अशा ठिकाणी जावंच कशाला, हा पण एक मुद्दा आहे ना. याचा तुम्ही विचार का करत नाही कधीच? पण तुमची संस्कृतीची व्याख्या काय आहे? तुम्ही ज्या संस्कृतीबद्दल बोलताय ना, त्या संस्कृतीने जे निर्माण केलेलं आहे त्या संस्कृतीला दुरुस्त करायचं काम आम्ही करतो. म्हणजे मला नाही कळलं, तुम्ही काय रिपेअरिंग करता का? रिपेअरिंगचं काम करता काय? दुरुस्त कसं करणार तुम्ही? दाढीवाले बाबा, तुम्ही दुरुस्त कसं करणार? हे परंपरेनं चुकीचं चालत आलेलं आहे हा. आणि ज्याच्यावेळी कोणाकडे स्वार्थ अडलेले आहे ते उघड करणे आणि लोकांपुढे सत्य मांडणे. आम्ही कुठलाही कट करत नाही. तुम्हाला फक्त दाढीवाले बाबा, तुम्हाला फक्त सगळं दिसतं ते आमच्या संस्कृतीमधलं दिसतं ना, आमच्या परंपरेचं दिसतं. तुम्ही जरा शिकलेले वाटताय जास्त. मला सांगा, तिथे जेव्हा त्या बाकीच्या धर्मग्रंथांमध्ये काय काय मांडलेलं असतं, तिथे जे सुरू असतं, देशभर नंगानाच मांडलाय, जगभर नंगानाच सुरू आहे, त्याच्याबद्दल कधी बोलताय तुम्ही? नक्कीच बोलतो, का नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की माझ्या घरामध्ये जर कचरा झाला असेल तर मी पहिल्यांदा माझं घरच साफ करणार ना, दुसऱ्याच्या घराचा मी नंतर विचार करेन. आणि हे आरोप तर आमच्यावर गेले 25 वर्ष होत आलेत. हे आरोप करणाऱ्यांनी हे कधीच लक्षात घेतलं नाही की जादूटोणा विरोधी कायद्याचा पहिला गुन्हा हा मुस्लिम बाबाच्या विरोधामध्ये दाखल झाला आणि मदर टेरेसांना संतपद देण्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांच्या चमत्कारांना विरोध केला. हे कधी लक्षात घेणार आपण? पहिला गुन्हा मुस्लिम बाबावर तुम्ही दाखल केला. मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो आणि हा विश्वास देऊ इच्छितो की आम्ही जे काही काम करतो हे इतिहासामध्ये माणसाच्या प्रगतीला कारणीभूत ठरलेलं काम आहे. विवेक कारणाने समाज बदलता येतो, माणूस बदलतो या प्रक्रियेवर विश्वास ठेवून आम्ही हे काम करतो. आणि त्याचंच आवाहन दाभोळकरांसारखा आमचा नेता, पानसरेंसारखे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कलबुर्गींसारखे तत्वचिंतक आम्ही गमावल्यानंतर देखील डोक्यामध्ये राग न घालता लोकांशी संवाद करण्यासाठी आम्ही संधी घेतलेली आहे. हमीद दाभोळकर तुम्ही, एक सेकंड, हमीद दाभोळकर मला एक सांगा, तुम्ही पण तेच काम पुढे नेते आता, बरोबर आहे? साधी गोष्ट मला सांगा की मुस्लिमांच्या अनुषंगानं जे काही सत्यशोधनाचं किंवा काही बाकीचे कामं सुरू होतात त्या प्रत्येक कामाला विरोध होतो त्या धर्मातून, तेव्हा तो विरोध तुम्ही मोडून काढत नाही. पण हिंदू धर्माचा जो काही आहे त्याच्या बाबतीत मात्र तुम्ही लगेच आक्रमकपणे पुढे येता. हिंदू धर्म हा तुम्हाला सॉफ्ट टार्गेट वाटतोय, हे लक्षात घ्या. हमीद दलवाई जे काम करत होते, तुमचं नाव हमीद, ते हमीद दलवाईंमुळे आहेत का? बर बर बर. हमीद दलवाई जे काम करत होते त्या कामाला नरेंद्र दाभोळकरांचा पूर्ण पाठिंबा होता. उलट त्यांच्या बरोबरीच्या अनेक आंदोलनांमध्ये दाभोळकर सोबत होते त्यांच्या. मग तुम्हाला काय म्हणालीस की कुठल्या कुठल्या ओळखी आहेत आणि तू मात्र फक्त माणूस आहेस? जात, धर्म, पंथ हे सगळं, गोत्र हे सगळं घेऊन फिरतो ना शेपूट. हे शेपूट म्हणते, पण हे खरं शेपूट आहे का? ही जैव ओळख आहे. तुम्ही डॉक्टर आहात, मला सांगा की पुरुष असणं ही जैव ओळख नाही का? जात, धर्म ही माझी जैव ओळख आहे, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? एक मिनिट, तुम्ही त्याला जैव ओळख म्हणताय, म्हणजे पुरुष ही जैविक ओळख आहे, बरोबर आहे, पण स्त्री आणि पुरुष ही निसर्गाने निर्माण केलेली गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त त्यांना काही स्वतंत्र अधिकार प्रत्येकाला दिलेले नाही. ती तुमची संस्कृती निर्माण करते आणि पुरुष म्हणून तुम्ही त्याचा वापर करून स्त्रियांच्यावर अत्याचार करायचं काम करत असते. अशा प्रकारची जी संस्कृती तुम्ही निर्माण करताय त्याला आम्ही विरोध करतो.
दाढीवाले बाबा, त्या मुद्द्यावर मी नंतर बोलतो, पण जात धर्माचं काय? जातीला तर कुठलाच वैज्ञानिक आधार नाही, ती एक अंधश्रद्धा आहे असं डॉक्टर दाभोळकर म्हणायचे. आमचं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या ज्या ओळखी आहेत त्यांची आपण चिकित्सा करणार का नाही, त्यांच्या संस्कृतीची चिकित्सा करणार का नाही, का त्याचं कट्टरीकरण करणार? भारतीय राज्यघटना आपल्याला सांगते की ह्या ओळखी तुमच्या दरवाजाच्या आतमध्ये तुम्ही ठेवा, बाहेर रस्त्यावरती तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही भारतीय आहात. हे आपल्याला मान्य आहे का नाही, हा आमचा सगळ्यांच्या समोर असलेला महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज ऐका, तुम्ही काय कुठल्या अनिसचे अध्यक्ष आहात ऐका, मला एक सांगा की एकीकडे हे सगळं म्हणजे ते घटना आम्हाला सांगतात, ते तर काय संविधान आम्ही मान्य केलं पाहिजे, त्याबद्दल काय आम्ही बोलत नाही, मान्य केलंच पाहिजे. आता काय करणार? पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे मी मागाशी म्हणतो त्याचं उत्तर कोण देत नाही. हा सगळा रंगानाच सुरू आहे, एसीचा याचा तो हिंसाचार सुरू आहे, मग त्या हिंसाचाराला आम्ही उत्तर द्यायचं की नाही, प्रतिक्रिया द्यायची की नाही? नाही, खरं आहे, हा जगाच्या पुढे मानवी समाजापुढेच मोठा प्रश्न आहे की हिंसेने प्रश्न सुटत नाही असं जगाचा इतिहास सांगतो. सर्व धर्मांमधनं झालेल्या आतापर्यंतच्या कुरघोडीमुळे सगळ्यात जास्त हिंसा झालेली आहे असं जगाचा इतिहास सांगतो. आणि आता देखील जो नंगानाच चालू आहे तो जर थांबवायचा असेल तर त्याला हिंसा हे उत्तर नाही, विवेक, विचार हाच उत्तर आहे. प्रश्न विचारणं, चिकित्सा करणं, तपासणं, याची सवय लावणं हेच उत्तर आहे. आणि तेच काम आम्ही करतोय, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करायचा प्रयत्न करतोय. म्हणूनच आम्ही म्हणतो की आज आपलं विवेकाच्या आधारावर समाज बदलायचं आव्हान आम्ही करतो. त्याचं अधिष्ठान संविधान आहे. संविधानाने आपल्याला एवढं मूल्य व्यवस्था दिलेली आहे, समान अधिकार, एक मत एक पद अधिकार दिलेला आहे, आणि तोच आपण मानला पाहिजे. विचारांचा प्रतिवाद विचारांनी केला पाहिजे. हे सगळं ठीक आहे, पण एकीकडे विधिमंडळामध्ये आमच्या तरुण सागर महाराजांनी सांगितलं, आणि परमपूज्य महाराज आहे त्यांनी सांगितलं त्या हरियाणा विधिमंडळामध्ये, आणि खरं मला भरून आलं की चांगलं चाललंय देशामध्ये. एक महाराज येतात विधिमंडळामध्ये आणि एक संत पुण्यात्मा या प्रकारचे बोलतोय, हे बोललं पाहिजे. हे नेत्यांच्या समोर दुसरं कोण बोलणार? आणि ते महाराजांनी सांगितलं की नाही, त्यांनी काय सांगितलं, राजकारण ही पत्नी आहे आणि धर्म हा पती आहे. खरंच आहे, खरंच पत्नीने पतीचं ऐकलंच पाहिजे, ते महाराज म्हणाले. तर काय गैर काय? मला खूप प्रश्न आहेत तुम्हाला. तुम्ही आमचं नाटक बघा, म्हणजे कदाचित तुम्हाला तुम्ही तरुण सागर महाराजांचं भाषण ऐकलं का? मग नाटक बघू नंतर. तुम्ही भाषण ऐकलं का? तुम्ही आधी नाटक बघा, मग आपण चर्चा करू. काय नाटक आहे? चला नाटक बघूया. त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारणार. एवढं तुमचं बघतोय, ऐकतोय, तुम्ही सगळे सिक्युलर लोक. तुम्हाला आम्ही सेक्युलर म्हणत नाही, सिक्युलर म्हणतो, फेक्युलर म्हणतो. तुमच्या त्या धर्मनिरपेक्षतेनं जे काही केलेलं आहे नाटक, ते आम्ही बघतोच आहे. त्याचाही संवाद करत राहू. पण ह्या नाटकाच्या माध्यमातून तुमच्या विचाराची कवाडं उघडतील अशी आम्हाला आशा आहे. बघू नाटक बघू. ठीक आहे, नाटक बघू. अभिवादन करून तुम्हा डॉक्टर दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर जो माने नेऊ पुढे चळवळ. डॉक्टर दाभोळकर जो माने नेऊ पुढे चळवळ. तुम्ही विचार आम्हा दिले जनमान
जनमानसात रुजविले, तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रुजविले. विवेकानी विज्ञानाचे, विवेकानी विज्ञानाचे दिले आम्हाला बळ, दिले आम्हाला बळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. गड समतेचा लढविला, तुम्ही रणांगणी जिंकला, गड समतेचा लढविला, तुम्ही रणांगणी जिंकला. हतबल होऊन दांभिकानी, हतबल होऊन दांभिकानी कशी साधली वेळ, कशी साधली वेळ. डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ, डॉक्टर दाभोळकर जोमाने नेऊ पुढे चळवळ. विवेकाचा आवाज, गोष्ट आहे इसवी सन पूर्व 399 सालातली. युरोप खंडातील ग्रीस या युलेशा देशातली मुठभर महाजनांची लोकशाही मिरवणाऱ्या अथेन्स या नगरीतली. तिथला हा माणूस नाव याचं सॉक्रेटिस. भारी विद्वान, विवेकाचं निदान. म्हणजे आपले डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे आणि प्राध्यापक कलबुर्गींसारखं म्हणा की. पण अथेन्सच्या शासकांनी भरलाय त्याच्यावर खटला. आज होणार आहे याचा फैसला याच चौकात नगरवासियांसमोर. कारण म्हणवतात ते स्वतःला न्यायनिष्ठूर. काय आहे सॉक्रेटिसचा गुन्हा? चला तर मंडळी पाहूयाच पुन्हा. सॉक्रेटिस महोदय पवित्र अथेन्स नगरीचे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्ञान अकादमीच्या माध्यमातून तरुणांना भडकावतायत, त्याच्यामध्ये पाखंडी मताचा प्रचार करतायत. अहो एवढंच नव्हे तर त्यांना स्वतंत्र बुद्धीने विचार करायला लावतायत. आणि याच मग अथेन्सच्या परंपरेतून चालत आलेल्या श्रद्धा, कर्मकांड, कायदे याचाही तरुण मंडळी आदर करण्यात झालेत. यामुळे शासन चिंतित आहे. ही स्वतंत्र बुद्धीने विचार करणारी तरुण मंडळी आमची सत्ता उलटून टाकतील अशी साधार भीती आहे. या सर्व अनर्थाला सॉक्रेटिसचे धोकादायक विचार कारणीभूत आहेत. सबब अथेन्सचं शासन सॉक्रेटिस महोदयाला या समाजद्रोहाबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा फरमावत आहे. आणि हो, त्यानं आपला हा गुन्हा कबूल केला तर मृत्यूदंडाऐवजी या देशातून हद्दपार होण्याची शिक्षा त्याला फरमावली जाईल. माफी मागा, शिक्षा कमी होईल. माफी मागा. माझ्या तरुण मित्रांनो, माझ्यावरचं तुमचं प्रेम, किंबहुना विवेकावरचं तुमचं प्रेम बघून मला प्रचंड आनंद होतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आज जर का मी या मर्त्य देहावरती लोभ ठेवून माफी मागितली तर उद्या आपण कधीही न केलेल्या अपराधाबद्दल आपणास हे गुन्हेगार ठरवतील. पशुपेक्षाही हीन जीवन आपल्या साऱ्यांनाच जगावं लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य गमावून बसू. मग मला सांगा, तुम्हाला काय हवंय? माझा हा नष्ट होणारा देह हवाय का विचारांचं चिरंतन टिकणारं स्वातंत्र्य हवंय? सांगा मला, तुम्हाला काय हवंय? विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. सॉक्रेटिस हे काय लावलं? विचारांचं चिरंतन स्वातंत्र्य. विचार करून अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, जो की मानवाचा मूलभूत अधिकार आहे असं मला वाटतं. माहिती सॉक्रेटिस
या अधिकाराचा गैरवापर करतोयस, तरुणांना भडकावतोयस. हेच तर आपल्या दुःखाचं कारण आहे महाशय. कारण आजचा तरुण, आजची तरुणी जर का विचार करू लागली, विचार करून अभिव्यक्त होऊ लागली, स्वयंप्रकाशित झाली, तर उद्या तुमच्या राजसत्तेला आव्हान देईल, याचीच भीती आपणास सतावते महाशय. सॉक्रेटिस या समाजद्रोहाबद्दल तुला विष प्राशन करण्याची घोषणा करत आहे. सत्यासाठी विषयी मी अगदी आनंदानं प्राशन करेन. पहिला झेंडा रोविला बुधान, मनाला दुःख नाही दैव जात, दुःख नाही दैव जात, दुःख नाही दैव जात. त्याच्या मागे लबाडांचा हात, करू लबाडीवर मात, करू लबाडीवर मात, करू लबाडीवर मात. जगात दुःख आहे कारण आहे कारण शोधता येते दुःख नष्ट करता येते दुःख नष्ट करता येते दुःख नष्ट करता येते. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. आपल्यामध्ये तुकाराम बुवा कोण आहे? कोण आहे? मीच तुकाराम. बोला, काय काम काढलं आपण? मी धर्मपीठाचा आदेश घेऊन आलो आहे. हो, धर्मपीठाचा आदेश. कसला धर्मपीठाचा आदेश? ऐका. श्रीमान तुकाराम बोल्लोबा आंबिले, मुक्काम देहू, आपणास धर्मपीठाच्या आदेशान्वये कळवण्यात येते की आपण करत असलेल्या धर्मचिकित्सेच्या गुन्ह्याबद्दल आपणावर खटला भरण्यात आलेला आहे. तरी आपले काही म्हणणे असेल तर आपण धर्मपीठासमोर हजर राहून ते मांडावे असे फरमान काढण्यात आलेले आहेत. नमस्कार, मी तुकाराम बोलोबा आंबिले आपल्या धर्मपीठाच्या आदेशान्वये धर्मपीठासमोर हजर झालो आहे. तुकाराम बोल्लोबा आंबिले, आपण समाजामध्ये धर्माबद्दल गैरसमज पसरवित आहात. धर्म परंपरेच्या हजारो वर्षाच्या इतिहासात आजवर धर्माला कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही. तुमचं हे वर्तन धर्मद्रोही आहे आणि आपण धर्मपीठाचे गुन्हेगार आहात. आपणास हे मान्य आहे का? मान्य आहे का? महोदय, धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे काय? तुका म्हणे वर्णा धर्म, अवघे आहे समब्रह्म, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. हेच आम्हास नको आहे आणि आपण नाहक प्रश्न उपस्थित करून देव आणि धर्माची बदनामी करीत आहात. मी नाहक प्रश्न उपस्थित करत नाही महोदय. मी धर्माची विधायक चिकित्सा करतो. अहो, या लोकांना खरा देव आणि खरा धर्म समजावून सांगतो. तुकाराम, प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला? कोणी दिले? जन्माने आपण शूद्र आहात आणि धर्मशास्त्रानुसार धर्म सांगण्याचा व चिकित्सा अधिकार फक्त आम्हालाच. महोदय, आपण म्हणता ते धर्मशास्त्र कोणी निर्माण केलं? कोणी म्हणजे साक्षात परमेश्वराने. पण तुझ्या या फिजूल प्रश्नाची उत्तरे द्यायला धर्मपीठ बांधील नाही. धर्मपीठाच्या सर्वोच्च न्यायासनासमोरचे तुझे हे वर्तन तू गुन्हेगार असल्याचे सिद्ध करते. मी कोणताही अधर्म केलेला नाही महोदय. आपण मला शूद्र समजत असला तरीही मी जन्माने अगोदर माणूस आहे आणि म्हणून या माणसाच्या मुक्तीचा विचार सांगणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणताना मला कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. आणि हो, जर का आपल्या धर्मात हा गुन्हा असेल तर असला हा धर्म आणि असले हे धर्मपीठ मी मानत नाही. द्रोह केवढा मोठा धर्मद्रोह. अरे तुक्या कुठे फेडचिले पाप.
हजारो वर्षाच्या परंपरेला सुरुंग लावाय निघालास. थांब, तुझा पक्का बंदोबस्त करतो. हा, जरी माझी कोणी कापतील मान, तरी नको आन वधो जीवा. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. पाप महापाप धर्म बुडव्या सिंच्या तुक्या तू आमचा धर्म बुडवाय निघालास. हे समस्त धर्मप्रिय जनो, धर्मसेवक हो, हा तुकाराम साक्षात सर्वश्रेष्ठ धर्मपीठाचे मती मानाय तयार नाही. त्यामुळे उद्या आमचा धर्म शिल्लक राहणार नाही. सबब तुकारामास त्याचे अभंग न लिहिण्यास आणि रचलेले अभंग इंद्रायणीमध्ये बुडून समूळ नष्ट करण्याचे आदेश धर्मपीठ देत आहे. शिवाय याला कठोर शासन करीत आहे. सत्य असत्याशी मनत केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. सत्य असत्याशी मनत केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. सत्य असत्याशी मनत केला जादूटोणा विरोधी कायदा झालाच पाहिजे. जादूटोणा विरोधी कायदा झालाच पाहिजे. गेली 18 वर्षे रखडलेला जादूटोणा विरोधी कायदा येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मांडण्याचं आश्वासन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देऊनही ते न मांडल्यामुळे अनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्रजी दाभोलकर आंदोलन करत आहेत. तरी आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. गेली 24 वर्ष आपण अनिसच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहात. नेमकी अनिसची भूमिका काय? मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एका चतुसूत्रीवर आधारित काम करते आहे. ती अशी: नंबर 1, शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. नंबर 2, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. नंबर 3, धर्माची विधायक चिकित्सा करणे. आणि नंबर 4, समविचारी संघटनांना जोडून घेणे. आणि भविष्यातही आम्ही याच तत्वावर काम करू. 18 वर्ष रखडलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यासाठी आपण कोणकोणत्या प्रकारची आंदोलनं करत आला आहात व इथून पुढे हा कायदा संमत होण्यासाठी आपण काय करणार आहात? हे बघा, सरकारने जादूटोणा विरोधी कायदा पास करावा यासाठी आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं भरपूर आंदोलनं केली. यामध्ये सरकारला निवेदनं दिली, उपोषणं केली, स्वतःच्या थोबाडीत मारून घेतलं. इतकंच काय, स्वतःच्या रक्तानं पत्रसुद्धा पाठवली. तरीही सरकारने आम्हाला हिवाळी अधिवेशन, पावसाळी अधिवेशन अशी फक्त आश्वासनच दिली. कायदा अजूनही पास केलेला नाही. पण आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत आमची आंदोलनं ही शांततेच्या मार्गाने चालूच राहतील. डॉक्टर, गेली अनेक वर्ष आपण अतिशय संवेदनशील विषयावरती संघर्ष करत आहात. यामुळे काही लोकांचा व संघटनांचा आपल्यावर रोष आहे. याची तुम्हाला जीवितास भीती नाही वाटत? छे, भीती अजिबात वाटत नाही. अहो, विवेकवादाची ही परंपरा फुले, शाहू, आंबेडकर यांच्यापासून चालत आलेली आहे. आणि ही परंपरा फक्त मी एकटाच पुढे नेतोय असं अजिबात नाही. विवेकवादाच्या या चळवळीत माझ्याबरोबर माझे असंख्य साथी आहेत. आणि हो, मला हेही माहिती आहे की समोरच्या गर्दीतला एक जण माझ्यावर गोळी झाडायला टपून बसलाय. पण मित्रा, मला तुझ्या बंदुकीची भीती अजिबात वाटत नाही. कारण त्या बंदुकी पाठीमागे हात असतात भित्र्या माणसाचे. आणि म्हणून मी आवाहन करतो, टाक ती बंदूक, सोड ती भीती. चल, आपण दोघे मिळून शोधू प्रकाशाच्या नवीन वाटा. डॉक्टर,
इथून पुढील सामाजिक वाटचालीस तुम्हाला व तुमच्या चळवळीतील साथीस आमच्या चॅनेल्सकडून हार्दिक सदिच्छा. धन्यवाद. आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे कॉम्रेड गोविंदरावजी पानसरे अण्णा. आपण त्यांचंही मत जाणून घेऊ. नमस्कार कॉम्रेड. मला असं विचारायचं आहे, तुमचा नेमका कोणाला विरोध आहे? मी ज्या काल मार्क्सचा अनुयायी आहे तो मार्क्स म्हणतो डाऊट एव्हरीथिंग, शंका घ्या, प्रश्न विचारा. प्रश्न विचारण्याची ही जी परंपरा आहे ती चार्वाकापासून, गौतम बुद्धापासून, बसवण्णापासून, तुकोबापासून ते अगदी अलीकडं डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या पर्यंतची आहे. ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना त्यांना मारण्याचा एक कलमी कार्यक्रम यांनी आखलाय. तर म्हणजे एका 80 वर्षीय वयाच्या वृद्धाचा महात्मा गांधींचा खून केला जातो आणि आजही गांधींचा खून करणं किती योग्य आहे याचं समर्थन केलं जातं. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे आज आपल्या देशामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण केली जाते. काय संभ्रमावस्था निर्माण केली जाते की महात्मा गांधींचा जय जयकार करायचा का नथुराम गोडसेचा जय जयकार करायचा, अशा पद्धतीची संभ्रमावस्था आज आपल्या देशामध्ये निर्माण केली जाते आणि ती जाणीवपूर्वक निर्माण केली जाते. माझा विरोध या नथुरामवादी प्रवृत्ती नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्या समाजाला एक घाणेरडी खोड लागली हो. ती खोड अशी आहे की इतिहासाचं विकृतीकरण करण्याची घाणेरडी खोड लागली त्यांना. ते काय म्हणतात शिवाजी महाराजांच्या बद्दल, ते म्हणतात शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक होते. असतीलही, पण ते काय त्यांच्याच पुरते मर्यादित नव्हते. जिवा महाले, शिवा काशीद, इब्राहिम खान, दौलत खान, मदारी मेहतर अशी अनेक जाती धर्मातली मंडळी शिवाजी महाराजांच्या वरती जीव ओळून टाकायला तयार होती. ती काय उगीच नव्हती, पण आम्ही आपलं म्हणायचं शिवाजी महाराज. मुद्दा काय, ही मंडळी जी आहेत ना यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं इतिहासाचं विकृतीकरण करण्याचं काम चालू आहे. माझा विरोध या इतिहासाच्या विकृतीकरण करणाऱ्यांना आहे. खरं म्हणजे बोलायला नको, पण अत्यंत जबाबदारीनं मी हे विधान करतो की महाराष्ट्र पुरोगामी राहिलेला नाही, तो आपल्याला करायचा आहे. हे करत असताना काय करावं, लोकांना शहाणं करावं. शहाणपणाशिवाय पर्याय नाही. विचारांचा मुकाबला विचारांनीच होऊ शकतो. तत्वज्ञानाचा पराभव हा तत्वज्ञानानेच होऊ शकतो. हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे ज्यांना ज्यांना कळतं, असं सेंट्रल टू लेफ्ट असणारी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन लढायला ना, आंदोलन करा, चळवळी करा, विजय निश्चित आपला असणार आहे. आज माझं वय 82. आत्तापर्यंत अनेक लढे लढले, चळवळी केल्या, आंदोलनं केली, वेळ प्रसंगी जेलमध्ये देखील जाऊन आलो. आत्ता काय त्यावेळेस काही वाटलं नाही. आज वयाच्या 82 वर्षी काय वाटणार आहे. तेव्हा ज्यांना कुणाला माझं काय वाईट करायचं असेल त्यांनी खुशाल करावं. मी कुणाच्या बापाला भेट नाही. धन्यवाद कॉम्रेड. अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांच्या जाण्यानं घरोघरी पंथ्यात येणार आहेत. अंधाराच्या विरोधात त्या आता एल्गार पुकारणार आहेत. त्या सर्व पंथ्यांचं परस्परांचं एकच नातं आहे. होय, आम्ही सूर्य पाहिलाय. होय, आम्ही सूर्य पाहिलाय. संकटे नाही दिशा दडली, झुंजायाची दिशा. संकटे नाही दिशा दडली, झुंजायाची
सुटायाची नशा त्यातून जिंकायाची आशा कधी सुटायाची नाही त्यातून जिंकायाची आशा कधी सुटायाची नाही सावल्या जरी गर्द दावी विवेकाची वाट सावल्या जरी गर्द दावी विवेकाची वाट खुल्या विचारांची पाठ दूर वाटायाची नाही खुल्या विचारांची पाठ दूर वाटायाची नाही जग बदलायाचे युद्ध आता हटायाचे नाही जग बदलायाचे युद्ध आता हटायाचे नाही किती घाव पडू देत मग तुटायाचे नाही किती घाव पडू देत मग तुटायाचे नाही घालू हातामध्ये हात फुलू पुन्हा एक साथ संकटे नाही दिशा दडली जुगायाची नशा संकटे नाही दिशा दडली जुगायाची नशा संकटे नाही दिशा दडली जुगायाची नशा विचारांची लढाई विचारानेच लढला सत्यासाठी शेवटी आचारानेच भांडला तो भ्याड नव्हता तो पळूनही गेला नाही रणांगणी लढताना तो गळूनही गेला नाही सत्यासाठी लढणारा सत्याग्रही शहीद झाला शेवटी हरले धर्मांध तो नित्याग्रही अमर झाला सत्याचा सच्चा सैनिक सत्यासाठी लढत राहिला खोट्याला हरवण्यासाठी छातीवर गोळ्या झेलत राहिला छातीवर गोळ्या झेलत राहिला संकटे नाही दिशा दडली जुगायाची नशा संकटे नाही दिशा दडली जुगायाची नशा संकटे नाही दिशा दडली जुगायाची नशा त्यांनी सॉक्रेटिसला विष पाजलं पण विचार संपले नाही त्यांनी येशू ख्रिस्ताला क्रुसावरती चढवलं पण विचार संपले नाही त्यांनी संत तुकोबांच्या गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडविल्या पण विचार संपले नाही त्यांनी महात्मा गांधींचा खून केला पण विचार संपले नाही त्यांनी डॉक्टर दाभोलकर कॉम्रेड पानसरे प्राध्यापक कलबुर्गी यांच्यावरती गोळ्या घालून खून केला पण विचार संपले नाही आणि संपूही येणार नाही वा अप्रतिम नाटक आहे म्हणजे हे बघितल्यानंतर किती 20 मिनिटांचं नाटक आहे अवघं पण हे बघितल्यावर मला असं वाटलं की अरे हा विचार मी यापूर्वी कधीच का नव्हता केला केवळ एखादा माणूस वेगळा विचार मांडतो म्हणून त्याचा खून होतो जिथं वेगळा विचार मांडायची परवानगी नाही तिथे कसं काय होणार म्हणजे आपण एवढी प्रगती करतो आहोत की एवढे वेगळे विचार मांडतो आहोत अशा वेळी हे घडावं सावित्री ना तू सावित्री खरंच म्हणजे क्रेडिट गोज टू यू तू आज ज्या प्रकारे बोललीस तेव्हा सुरुवात झाली होती पण माझं मन काही मानायला तयार नव्हतं कारण शेवटी आपला इगो असतो त्यामुळे मला पटत होतं पण तरीही पटत नव्हतं पण आता हे नाटक बघितलं आणि मला असं वाटतंय की येस हे बरोबर आहे आणि मी चूक होतो अगदी खरं नाटक हे माध्यमच इतकं सशक्त आहे की त्याने परिवर्तन हे घडतंच आणि अशा सशक्त विषयावरून सशक्त नाटकातून हे परिवर्तन तुमच्यात घडलं तुमच्या मनाची कवाडं उघडली मला खूप बरं वाटलं मनाची कवाडं उघडणं खरंच फार महत्त्वाचं असतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःलाच प्रश्न पडला होता की मी असं म्हणतोय की धर्माच्या आधारावर देश उभा राहायला पाहिजे तेव्हा माझ्या मनात नकळत विचार आला की मग धर्माच्या आधारावर जो पाकिस्तान उभा राहिला त्याची शक्ल का झाली पुन्हा बांगलादेश वेगळा झाला त्याचाही धर्म तोच होता पाकिस्तानचाही धर्म तोच होता धर्माच्या नावानं धर्माच्या आधारावर देश उभे राहू शकतात हे मिथक खोटं आहे हे आता सिद्ध झालंय इन्क्लुझिव्हनेस सर्वसमावेशकता याच दिशेनं आपण पुढे जाऊ शकतो आणि मला असं वाटतं की रिंगणनं जे काही केलेलं आहे रिंगण विस्तारलंय म्हणजे मी स्वतः काठावर होतो आणि मला असं वाटत होतं कालपर्यंत की जे काही घडतं आहे ते खरंच चुकीचं आहे या धर्मनिरपेक्षताच्या नावाखाली किंवा समतावादाच्या किंवा पुरोगामित्वाच्या नावाखाली जे चाललंय ते चुकीचं आहे असं मला कालपर्यंत वाटत होतं अगदी आत्तापर्यंत वाटत होतं पण आता मात्र मला खरंच असं वाटलं तुमचं नाटक बघितलं आणि मला असं वाटलं की येस रिंगण विस्तारत आहे आणि रिंगण विस्तारलं पाहिजे मला खात्री आहे की दाभोलकर गेले पानसरे गेले कलबुर्गी गेले पण त्यांचं जाणं हे वाया जाणार नाही
त्यातून या प्रकारचा विचार उगवतो आहे आणि तुम्ही सगळेजण आम्ही सारे दाभोलकर, आम्ही सारे पानसरे, आम्ही सारे कलबुर्गी असं म्हणत ज्या पद्धतीनं काम करता आहात, ज्या प्रकारे तुम्ही नाटक करता आहात, ज्या प्रकारे लोकांना सांगता आहात, फार चांगलं काम आहे, फार महत्त्वाचं काम आहे. आणि एवढंच मी सांगतो या निमित्तानं की जर माझ्यासारखा माणूस बदलू शकतो, कालपर्यंत हिटलरचा आदर्श मानणारा माणूस जर आज सॉक्रेटिस, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचा आदर्श मानू शकतो, तर तुम्ही पण हे लक्षात ठेवा की माणसं बदलू शकतात. त्यामुळे प्रतिगामी आणि पुरोगामी असे शिक्के मारणं बंद करा. असे शिक्के मारायची गरज नाही. माणसं बदलतात, आपण असेच माणसं बदलत जाऊ आणि मुळामध्ये सावित्री जे म्हणाली त्याप्रमाणे मुळात या सगळ्यांना माणूस करत जाऊ. हा लढा अवघड आहे, मोठा आहे, पण मला खात्री आहे याच्यामध्ये विजय निश्चितपणे होणार. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की खरंच हा दिवस येतो आहे आणि आज पूर्ण खात्री पटली की होय, त्या दिवसाच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. आणि म्हणून तुम्ही जे म्हणताय ना तेच मीही आज म्हणतो आहे, विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज.